नमस्कार मंडळी. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपला एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज आम्ही आलो आहोत चर्नी रोड इथे. नमस्कार मंडळी. तर मंडळी आज जायचं होतं आम्हाला नमन बघायला, पण त्यापूर्वी आज आपल्या लाऊच्या शाळेमध्ये फंक्शन. तर तिने साडी नेसली होती, तर बोली मामा माझे फोटोशूट कर, म्हणून ते फोटोशूट करायला आम्ही आलो होते आमच्या बाजूच्या गार्डन मध्ये. तर आज फोटोशूट करणार होता दीपक माटल फोटोग्राफी हे त्याचं इंस्टाला पेज आहे, तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकता. कारण दीपक माटलची फोटोग्राफी म्हणजे एकदम प्रोफेशनल असते. आम्हाला फक्त काढायचे होते 10 फोटो, पण 10 फोटोचे कधी 100 फोटो झाले कळलंच नाही. असो, फोटो तर काढून झाले होते. त्यानंतर आम्ही गेलो सलून मध्ये तर आलो. सलून माझ्या मित्राचंच आहे. सलून मध्ये आल्यानंतर माझा मित्रच म्हणाला, अरे भाई बरेच दिवसानंतर आपण आहे ना फेसवर ट्रीटमेंट नाही केली, तर आज आपण काहीतरी फेसवर ट्रीटमेंट करायचंय. भाई त्याने जे रंगवलं त्याला मी बोललो, भाई नमन तर अजून बाकी आहे, एवढ्यात कुठे मला मेकअप लावायला सुरुवात केली. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो शूटला चौपाटीला, आणि शूटला गेल्यानंतर जो काय कांड झाला तो तुम्हीच ऐक. नाहीतर काय, तर थांब जरा, 4 तासात माझी इज्जत काढू नको. हाय इज्जत तर काढू नको. तुम्ही बघू शकता आता. मला भाऊ वैताग येतो, कोणी मला इतकं वेट करायला लावलं तर. आणि तू तर डिग्रीज घेतली आहे त्याच्यामध्ये. ते अभ्यासाच्या डिग्र्या नाही घेऊ शकला, ऍटलिस्ट त्या तरी डिग्र्या घेतल्यास. झालं झालं. चल आता पटापट शूट करूया. फोटो काढून घ्या, मस्त 2-3 फोटो काढतो एकदम. डीपी आज चेंज झाला पाहिजे. तू एक बरं त्याच्या हाताला लागतो. चल तर आता इथे शूट करायचे आहे. छान आले कुठे? तिथे समोर. तिथे जायला ते भैया लोक उठतील ते. चल. म्हणजे अलाउड नाही, माहिती आहे का? कोण आलं तर आपल्याला हाकलो ना तिकडनं, कोण? पोलीसवाले. तिथे पण जाऊ देत आता नाही. ठीक आहे ना, आता कोण नाही तर होऊ शकतं. पहिला बोलला नायरी लावली. नाही रे, चल चल. तिथे यायचं होतं, मी नारळ आणला असता भावायला. ए मी पण यार. हा, या दोघांचा मॅटरच वेगळा आहे. चल वरना. तर आज आम्ही आलो आहोत कोकणची लोककला हे नमन बघण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आमचा दादा काम करत आहे की त्याचा काय रोल असणार आहे आणि तो काय बोल. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहित बादावटे. तर कुणबीवारी विकास मंडळ असोरी ह्या आमच्या गावामधून मी आज पेंद्याची भूमिका करत आहे. तर खूप भारी वाटतंय आज. त्याच्यामध्ये त्याची एक भूमिका असणार आहे पेंदा करून. तर आम्ही तेच बघायला आलो आहे, आणि त्याचा तो एक रोल असणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हीही लास्टपर्यंत बघत राहा आपला मिनी ब्लॉग, की त्यामध्ये काय काय असतं, किंवा कोकणमध्ये नमन कोणत्या प्रकारे बघितलं जातं, किंवा कोणत्या प्रकारे ते सादर केलं जातं. हेच आमचं एक छोटासा असं एक आमचा छोटासा प्रयत्न असणार आहे तुमच्यापर्यंत घेऊन यायचा. तर तुम्ही लास्टपर्यंत कनेक्ट राहा आणि दादाचा रोल बघायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्कीच उन्हाळ प्रवासी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.